गाइस, हेलो, कैसे हो? अच्छे हो? हाँ गाइस, वो देखिए लेडीज लोग कपास तोड़ा है, इतना सारा। देखिए इस पर ही बैठी थी मैं। ये देखिए इतना सा खेतों में कितना सुंदर वातावरण लग रहा है। देखिए कितना सुंदर एटमॉस्फेयर लग रहा है। अभी आगे ये देखिए इनकी फैमिली तोड़ रही है कपास। बहुत सुंदर कपास आया है। देखिए तो एटमॉस्फेयर अच्छा लग रहा है। बाहर आके तोड़ के सीन जाके अच्छा लग रहा है। देखिए लेडीज लोग के पास जाती हूँ कपास तोड़। ये देखो अभी इसको सेब नहीं आई है, फूल आया है। चलना मुश्किल है। यावेळेस पाऊस चांगला झाला म्हणून एवढं तुरी चांगले नाही, मोठ्या मोठ्या दिसून राहिल्या. हो का? मी आली हो कापूस तोडासाठी. कपडे जुने पुराणेच घालून यायला लागते वाटते इथे ना. कपड्याचा हालच होती ना. हा, फुल बायाचे कपडे पाहिजे ना. निंबाळकर मॅडम तर रोज जाते गाडीनं. ते शाळेवर ड्युटी करते ना मॅडम घाटंजीत. ते अशी फुलबायाचं शर्ट घालून जाते. गाडीवर ऊन लागते ना, असंच घालून जाते. कापूस चांगला आला यावेळेस ना. आमचंही वावर आहे कारंज्यात. तिकडं 2 नद्या ना तिकडं. ते आम्ही माणूस ठेवला आहे, भागीदारी म्हणतात ना तसं. तिथं आमचं कापूस आला असं, एवढं झालं असं. तुरी बिरी झाल्या असं, अशाच झाल्या असं. जाऊन तिथे जाऊन खूप व्हिडिओ काढत असतो मी वावरात जाऊन. ते आपल्याच वावरात आपल्याला जायला नाही भेटत. आणि ते तुरीच्या शेंगा तर लागून चालले जाते. ज्याला खा वाटलं ते तोडून खाऊन घेते. आपल्याला 1-2 वेळाच भेटते, जाणं नाही होत आपलं. तर मावशी खूप हे गोष्टी सांगते ना, हसवते. तंदुरुस्त आहे ते ना. नाचतात मस्त नाही. उद्या पाहायला लुगडं घालतात का मग सर्व? आपल्या चांगल्या साड्या घालतात ना त्या दिवशी. अंगणातच करतात का ना? रोडवर. अरे बापरे. हो का? हो का? तर मी मागही ते तुमचं ते बावल्या नसते, बावल्या बसते त्या दिवशी पौर्णिमा काहीतरी होतं ना.
ते बावल्या बसतात. कार्तिक पौर्णिमा काहीतरी होतं ना, त्या दिवशी ते तुळशीचं लग्न करतात ना. त्या दिवशी माझा विचार होता याचा, म्हणलं यांची ते बावल्या बसतात मस्त, ते पूजा करतात ना. पयली ग पूजाबाई, ते माहीत असेल तुला. तर म्हणलं ते आपले लहानपणीची आठवण येईन म्हणलं, मस्त व्हिडिओ काढा त्या गाण्यावर. विचार होता याचा. पण का ते रात्र लवकरच होते, अंधार पडते, थंडी लागते आणि घराच्या बाहेर नाही निघत. तुमचं मस्त गरम होऊन जाते उन्हात राहू. ते आमचे घरही मोठे पॅक आहे. आणि मागच्या दरवाजाने निघता येत नाही, काही नाही, मोकळं जाता येत नाही. थंडी नसून लागत ना मॅडम. थंडी चांगली लागते. रूमामध्ये जास्त थंडी नाही राहत. चांगली भिंती चांगली थंडगार येते. भिंती आमच्या तिथे सर झाड ऊन नाही येत ना, झाडच आहे नुसते, दाट आहे. मागे बोरात झाड आहे, इकडनं लिंबाचं आहे. तुम्ही कोणकडे राहता? एकदम शेवटी राहतं तिकडं, ते या साईडनं. ते डगवरबाईच्या खाली. डगवरबाईचं पाहिलं का? नाही, माहिती नाही. तुम्ही आलेच नाही ना. पहिले आम्ही येऊ दूध घेऊन. ते बोराच्या झाडाजवळ. पहिले मस्त आहे आम्ही दूध घेऊन. हो का? त्या मावशी तर थकून जातात ते चढू शिड्या. यंगा उतरा. हो, ते वरच्या लोकांना खाली यायला पाहिजे उतरत. आमचे किती वेळा आमचे ते दूधवाले आम्ही पाहिले ना, आम्ही जिथे गेलो ते पायानं फ्रॅक्चरच झाले चढू. तर मग त्या लोकांना सांगितलं की तुम्हाला दूध लागत असेल तर खाली या. कारण मग ते फ्रॅक्चर झाला तर ॲडमिट झाला होता माणूस, शिड्यावरून पडला होता चढू. मग त्याचं फ्रॅक्चरमुळं मग साऱ्या बाया खालीच येत होत्या. मग वरच्यावाल्या खूप मेहनत होते. ते सांगून ठेवायला पाहिजे खाली या बा तुम्ही, तुम्हाला दूध पाहिजे तर खाली या. एक तर माणूस किती पायऱ्या चढवलं. दुखते मांड्या कुठे. हो, आम्ही म्हणलेलं चांगलं नाही वाटत मग बा. ते मग तुम्ही रूल केला तर बरोबर आहे. आम्ही जितक्या नवोदयात गेलो तर ते कोणी चढत नाही दूधवाले वर. ते म्हणतात खाली या, आमचं पाय फ्रॅक्चर होऊ राहिलं. तिथं सर मग जेवण नाही करत का मेसमध्ये? नाही, आमच्या सरची तब्येत खराब झाली होती ना. हो का? सिरियस झाले होते आमच्या घरच्या. मग ते त्यांना जमत नाही जेवण शाळेतलं. घरी भाकर, घरचं खाणं, भाकर, हे साधं जेवणच पाहिजे. गोळ्या औषध चालू आहे तर पहिल्यापासूनच नव्हते खात. ते नाश्ता करत होते, जेवण घरीच खात होते. एक पोरगी येते ना ते स्वयंपाक करायसाठी यांची, ते सविताच. हो, आमच्या घरासमोरच आहे ते. येते वरबेबाईची इथं. हो, बरोबर स्वयंपाक करून चालली. पद्धतशीर काम करू राहिली. टायमावर येते बरोबर. कोणी बाया नाही सापडत ना. आमच्या घरच्याला की नाही मालिशवाला माणूस पाहिजे होता. मग किती शोधला, भेटला नाही. मग आम्ही अमरावतीत माणूस भेटला तर अमरावतीत मग केलं. इथं काय भेटलंच नाही कोणी. इथं लोकच नाही ना. ते शेतीवाले इकडे तिकडे जाणार आहे, कोणी सापडतही नाही. तुम्हीच तर कसे राहून राहिले काय माहीत बाबा इकडं. आम्ही तर शाळेमुळं राहू राहिलो. हो, तुमचं शेती बी इथंच आहे ना. हो, पहिला खूप हे होतं. रोड नव्हते बरोबर, रोड खराब होते. हो,
आता बाथरूम टॉयलेट बांधले असेल ना. बाथरूम आहे आता मस्त. कोणाकोणचं घर आहे, कोणाकोणी नाही बांधलं. तुमच्या गावाच्या समोर आहे आणखी काहीतरी गाव आहे एक तिकडं समोर ते मारेगाव आहे तिकडं. दिसते इथून. ते मारेगाव आहे. पण पडतेपेक्षा बरं आहे आमचं गाव. हो पहिल्यापेक्षा बरं झालं. आता आम्ही एकच वर्ष आता आम्ही रिटायर होतो. हो का? हो आता झालं आता मग 27 वर्ष येईन ना. पुढचं 26 आहे. 26 झालं का 27च्या फेब्रुवारीमध्ये रिटायर होतो म्हणून. हो 4-5 जण रिटायर होणार आहे आता लवकर. आमच्या पुढे तर 2 जण आहे आता. ते निंबाळकर डगवार जाणार आहे. डगवार हो सांगत होते ते. ते मनवरे वाटते. 1-2 वापस जाऊन. आम्ही तर पहिले खूप दूर होतो गुजरातमध्ये. इथं जवळ आहे जायाल घर. नाही मस्त आहे ना तुमचं. मस्त शेतात मस्त चाललं तुमचं जीवन. हो 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 मग वातावरण चांगलं आहे तुमचं. असं काही गाड्या घोड्या नाही, भीती नाही काही तुमच्या इकडे. कुठं खूप भीती असते जनावरांची. वाघ येते कुठं. आम्ही तर तिथं राहत होतो गुजरातमध्ये. वाघ येत होते तिथं. आम्हाला तर कुठं जाता नव्हते येत. कुठं खूप भीती असते. एकदा एक बिबट्या आला होता वाटते ना. हो आमच्या अमरावतीच्या तिकडे येते ना बिबट्या. ते महादेवखोरीच्या साईडनं. आमच्या मावशीचं घर आहे ना तर अंगणातच येते. हो आमच्या मावशीच्या अंगणातच आला होता. आमची मावशी काय म्हणते हाडा तिला माहीतच नाही बिबट्या. छोटून किती काढलं. तुम्हाला एकच पोरगा आहे का? हा ते मुलगी आहे एक ते ना. हो का. ते मोठ्या पोरी कोणाच्या आहे मग? हा सुनीच्या कोणते पोरी आहेत ते दूध घेऊन येतात ते तुमचे आहे का? मस्त आहे पोरगी. काम आहे तेवढंच बोलते. बरोबर काम करते. कुठं चालला? हो आमची पोरगी भोपाळमध्ये आहे. नोकरी करते हॉस्पिटलमध्ये. 2 पोरं आहे. एक अमरावतीत आहे एक मद्रासमध्ये आहे. शिकून राहिले.
ते पोरगं पाहून राहिलो आम्ही. पोरीला भोपाळचंच पाहा लागते. तिकडंच आता बदली नाही होत तिथून, मग तिकडचंच पाहा लागते. छोटू तू हे नाही काढू राहिला कापूस? ते छोटू तू सुंदर दिसू राहिला, मस्त टोपी लावली तर. तू कापूस नाही काढू राहिला बेटा? गोष्ट सांग ना. गोल मोठूल आहे. गोष्टी मस्त सांगते. अरे इकडे काय लिहित आहे म्हणते, नुसतं फोटोच नको काढू म्हणते. काऊन रे पोरीसारखं लाजू राहिला? लोक तर म्हणते आमचा फोटो काढा, आमचा फोटो काढा. त्यांना नाही आवडत फोटो, त्याच्या काही तुझं काढू देत नाही घरी बी. हा लेकरात जात. हो काढू देत नाही त्याचा फोटो नको काढा. हां जानेवारीतल्या का? आमची तिन्ही लेकरं जानेवारीतली आहे. किती हे किती? 4 जानेवारी. आमच्या पोरीचा 2 जानेवारी आहे. एक 2 जानेवारी आणि एक आहे 16 जानेवारी आणि एक आहे 18 जानेवारी. तिन्ही लेकरं जानेवारीतले. 20 तारखेपर्यंत सगळ्याचे वाढदिवस करून मोकळं एकाच महिन्यात. बापाचं सारं खाली पाकिट खाली होऊन जाते एका महिन्यातच वाढदिवस करून. इथंच बसलाय. गाणं म्हणणार आहे एखादं. गाणं म्हणून दाखव बरं बेटा. तू लाजतोस खूप बाबा. टोपी भरली बाबा, टोपी भरली, पटकनच भरते. बा हे तर खूपच कामाचं आहे. आमचं छोटंवालं असंच गोल मोठं होतं. छोटंसं होतं ना, असं गोल गोल दिसे. लहानपणी असं गोल गोल दिसतच ना चेहरा असा. अकरा वाजले. मी काल येणार होती, मी संध्याकाळी या, पण लगेच रात्र होते, लगेच अंधार पडते. काल नाही आलते आम्ही. हा काल आम्ही तिकडे काल नव्हते का? होते, मारत होते. हां हां. गवत कापत होते. 2 वाजता गेले. आणि ते कसं झोपल्यावर मग अशी सुस्ती येते, मग तर जावं नाही वाटत. लगेच अंधार होते, लगेच थंडी वाजायला लागते. लवकर चालूच होते. 5 वाजले का थंडी चालू. असं आळशी येते जायचं कुठं. लगेच अंधार होते ना, थंडी वाजते. आज सकाळपासून तयारीतच होती. पटपट निपटावं लागलं घरचंही. नाश्ता द्या, स्वयंपाक करा, भांडे घासा, कपडे धुवा.
हळूहळू केलं तर वेळच होते. हो. मग सकाळपासून लागलं तेव्हा कुठं झालं. चालत यायला लागते आपल्याला. कामाला बाई नाही का? हां बाई नाही कामाला. नाही, एकट्या माणसाचं काय, आपलं अंग पाय हल्लं पाहिजे. हो. ते सुस्त होते शरीर. एकट्या माणसाला काय, हातपाय हल्ले पाहिजे. तर आम्हाला तिथं ना असं सीन नाही भेटत व्हिडिओ काढायला. हो. शेताचा असा मोकळं मोकळं लगेच लोक दिसते. मोजकेच लोक आहे. आमच्या गावातले बाय आहे ना, भांडे भिंडे घातले. हो येतात ना, 1-2 येतात तिथं. बोलायला बाया नाही तिथं, मोजक्याच बाया. मोजक्याच लोकात राहावं लागते. ते खडचं गाव कुठं घरात जायचं का तुम्ही? आम्ही या त्या खडसेबाई शिद्या राहतात ना, आम्ही इकडं असं रस्ता एक नाही जात ना, तिकडं आहे आमचं घर शेवटचं. हो का? लिंबात झाडाजवळ. आमचं अमरावतीत घर आहे. मोठं घर बांधलं आम्ही. ते आम्ही सुट्ट्यात तिथं जात असतो. हो, अमरावती. हो का? घरी यायचं ना आमच्या. हो. त्या मावशी नाही का आपल्या, तर त्या म्हणे आमच्या बहिणीच्या भावाचं लग्न आहे ना पोराचं. तर आता त्या मावशी म्हणले मी येतो म्हणत आहे त्या. तर म्हणलं चालते तर घेऊन जाईन मी त्यांना लग्नाला नागपूरला. हो. येतील ना त्या ना. हो. नागपूरले जायचं आमची भाषी घेऊन जात काय तुम्हाला? हो का? मी विचारीन आता त्यांना फोन की चालन का. दुधाला येत दिवाळी झाल्यावर आमची ते. म्हणलं आता काही एकटंच जाणार आहे. ते आमच्या घरची तब्येत बरोबर नाही तर घरीच राहणार आहे. आमचं पोरगं येणार आहे तर मग ध्यान ठेवते मग पप्पाचं. मग आपल्याला जाता येते. आता घरचं आपलं नात्यातलं लग्न आहे ना, म्हणून नाही तर कोणी जात नव्हतं, पण जा लागते आता. ते आमची ती अमरावतीतली एक मावशी येतो म्हणते, ह्या मावशी आहे, दोघी तिघी जात येते. पडशील पप्पा घरी गेलो. हे रस्त्यावर गाव नाही ना, एकदम जाणं मुश्किल आहे. एक माणूस तर पोचवायलाच लागते. हो ना. बनी जा ना, बस ना तिथं. तुम्ही पक्केच घर बांधले नाही. हो. आता नेहमीच राहा लागते. आम्ही घरीच राहत होतो. आता काम नाही ना. तेही घरी येत नाही आता वावरात घेऊन काम राहिलं. वावरामध्ये येत नाही, हे कापसाचं एक जाते ते काम. हो का? तिथंच ठेकेदार आहे ना, तिथं काम पाहिजे ते. तो एकटा राहते घरी. इकडे कोणी आली तर घरी राहायचं तो. ते घरी घेऊन जेवायला घेऊन आलं तर राहावंच लागतं घरी. हो. सध्या काम लागत आहे त्यांचं. घरी राहण्यापेक्षा कामही होतं. हो, सोबत सोबत होते. मोकळंही वाटते इकडं आलं का. घरी बोर होते. एक दिवस वावरत नाही आलं तर घरी. आता तुमच्या लोकांना काय रोज रोज आदत झाली की नाही, तर मग तर घरी गमत नाही. तर मग मंगळवार दिवसात बाजारात राहायचं तर घरी राहायचं. हे आता आम्हीच तर किती दिवसातून येतो की नाही, तेव्हा असं बरं वाटते. वावरात मस्त वाटते मोकळं मोकळं. तिकडं तिकडं पाहिजे. आम्ही येतच राहायचो ना ब्लाऊज खिसाखाली. हो, खडसेबाई इकडे दिसतात तुम्ही. ब्लाऊज मस्त शिवते ना ते. आता त्या दिवशी आमची होती गोष्टी मस्त करतात त्या. गौरी काही बोलत होते. बोलके आहे खूप. अशा मोकळे आहे. त्यांच्या बाबूचा वाढदिवस वाटते.
आम्हाला केक दिली तिथं खायला. खाऊ घालतात काही. स्वभाव चांगला आहे. अशा वेळे आलते आणि तिथं बसा म्हणे आता का करता म्हणे घरी जाऊ नये. बसले की येते. आता उद्या काही येत नाही मी. उद्या आता प्रोग्राममध्येच येतो. हो आज आहे तो जेवढा आहे तेवढा एखादा व्हिडिओ करून घेतो म्हणलं. मोबाईल चालू राहिला सध्या. आम्ही बार बार येणंही नाही होत ना. मोठ्या मुश्किलनं येतो आम्ही. घरचं निपटून यावं लागते सर. वेळ काढून आहे का? हां वेळ काढून नाही. हो मोठं या लागते कामं निपटून मग कुठे फिरायला जातं तिथं. मी विचारत होते खर्च बाहेर चालतात का बा. आणि ते आमच्या एक वर्षा गाय बोले ना गोरेबाई ती म्हणलं हे मग हे कामाच्या याच्यात मग आपलं काही येणं नाही होऊन यांचं. आपलंही राहून जाईन यांच्या मागं राहीन तर आपण चुपचाप या ना. गेलते अमरावतीला. हां अमरावतीला गेलते ना आम्ही. हां तिकडून येताना कोणतं गावते गाव कोणती तरी गाव आहे तिथं. चांदूर तिथं येताना इकडे येताना आपल्याकडे इकडे हां तिथं मंदिर आहे. हां मंदिर आहे. हां लहानचं मस्त विठ्ठल रुक्माईचं बी आहे मंदिर. हां म्हणजे लहान लहान असे मंदिर आहे. मस्त आहे मंदिर तिथं. हां मस्त मोठे मोठे मंदिर असल्याने मस्त गार्डन आहे तिथं. हां तिथंच मस्त हो व्हिडिओ फोटो काढले तिथे. हो का. हां 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 जाणार आहे. हो का. घरच्यासाठी हे सगळे आम्ही. हो 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 काहीतरी फिरणं पाहिजे ना कुठंतरी. नेहमी काम आहे. तेच मंदिरामध्ये घेऊन. हो बरं. हो मस्त आहे ना अमरावतीला ते अंबाबाई. दरवर्षी एक देवस्थान करतो आम्ही. हो माहूर हो मागही कुठेतरी गाडीने गेले होते तुम्ही लोक. आम्ही माहूरला जाऊन आले. बोजाजी महाराज. आम्ही येऊनच राहिलो होतो. तुमची गाडी भरून चालली होती. शेगावला गेलते आम्ही. पोरी बाडी होती अंदर. शेगावला गेलते आम्ही. आम्हाला दिसली तुमची गाडी. तर मग विचारत होते बाई आजोबाची. म्हटलं बाई गाडी याची गाडी गेली ना भरून. तर मग ते सांगायला लागलं का हो म्हणे ते गेले म्हणे फिरायला गेले म्हणे. आता आम्ही हे जातो आता थोडं डिसेंबरच्या शेवटी पोरीच्या भेटीला. तिकडंच पोरगं पाहायचं आहे. इथं काही भेटून नाही राहिलं पोरगं भोपालचं. वय वाढते. तिथं जाणं आहे. पोरगं येणार आहे मद्रासवरून. त्याला डायरेक्ट घाटंजीतच बोलवलं. ते पप्पाचं ध्यान ठेवून तर मग लग्नाला जाता येईन. मग भोपाल जायचं. पण तिथं पाहायला मस्त आहे भोपाल. मग तिथं घर आहे पोरीचं. तिथं राहता येते. तिथं पाहायचं ठिकाण चांगलं पाहिलं. आम्ही सर्वच पाहून बसलो. ते हे पाहावं लागते स्थळ पाहावं लागते आपल्या पोरीसाठी. ते महत्त्वाचं झालं आता. हो वय आहे ना. वाढते लगेच वय. पसंती काही होत नाही. पसंतीचं काम मोठं बेकार आहे. पसंत काही होत नाही लवकर होत नाही. पसंत वेगळ्या आहे. एकाची वेगळी. पसंत आलं तर पोराला नाही येत. पोराला आलं तर पोरलेच नाही. आणि पसंत लायक पोरही नाही भेटत. आता कुठं भेटत. एकाचा चेहरा असा नाही. असे काय पसंत येणार आहे. आणि मोबाईल चांगला चालून राहिला. मग थांबून राहिली. मोबाईल चालू राहिला चांगला. व्हिडिओ डिलीट केले काही म्हणून चालून राहिला. त्या मावशी नाही का त्यांना ते आमचं छोटं पोरगं खूप आवडते. स्वराज नाव आहे ते छोटंवालं. ते सम्यक सोबत नव्हतं का. सम्यक ते प्रिन्सिपलचं पोरगं नाही.
त्याच्यासोबत होतं ते. हो का? सम्यक सोबत नव्हतं ना, प्रिन्सिपलच्या पोरासोबत. तर ते हे खूप आवडते आमच्या ह्या मावशी ना, मावशी आपल्या. ते अमरावती गेलं का ते पोराची भेट होते. अमरावती गेलं का मोठं झालं, आता ओळखू नाही. मोठं झालं खूप, जाडं झालं. ओळखा नाही आता. पहिले लहान होतं. पप्पा तो गेला तिकडं. तिथं थंड लागत असेल तिथं. इथं ऊन लागते. का कुठं आहे गाणं कायच्यात माहिती नाही ना.